एक मोठी बातमी आहे। महापौर रितू तावडे यांच्या समोरच मॅनहोलमध्ये परवा पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार आहे। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा संशय आहे रितू तावडे यांना। महापौर रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। रितू तावडे पाहणी करताना मुकादम मॅनहोलमध्ये पडले होते। तर परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर महापौर रितू तावडे या रस्त्यावरती उतरून पाहणी करत असताना एक मुकादम मॅनहोलमध्ये पडले। मात्र रितू तावडे यांना संशय आहे की ते मुकादम मुद्दामहून या मॅनहोलमध्ये पडले अशी शंका असल्यामुळे त्या मुकादमाची आता चौकशी केली जाणार आहे। ही दृश्य आपण सर्वांनीच पाहिली। तर या संदर्भात आपण बोलूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। ताई, परवाच्या दिवशी संपूर्ण आपण सगळ्यांनीच बघितलं, महापौर पाहणी करत होत्या आणि एक मुकादम त्यांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडले। मात्र आता महापौरांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले की त्यांना शंका आहे ते मुद्दाम पडले खड्ड्यात। मुळात हा ना महापौरांचा वेळोवेळी ना तोंडावर पडतायत, कशासाठी नको ते उद्योग करतायत। मी परवाच्या दुपारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ते मी पाहिलं आणि तेव्हाच मी म्हटलं बघ आता आता तो नागरिक नाही, हे त्याचं दुर्दैव आणि तो प्रशासकीय निघाला म्हणून चौकशी लागली। समजा नागरिक पडला असता तर काय चौकशी केली असती? आणि कसलं म्हणजे कोण स्वतःचा जीव धोक्यात घालेल? काय कारण? बरोबर, मुद्दाम पडला, असंच केलं। किशोरीताई, हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटतं का की ते मुकादम मुद्दाम पडले असतील त्या मॅनहोलमध्ये? मला वाटतं का ते एवढ्या वयाचा माणूस मुद्दाम जाऊन खड्ड्यात पडेल? कोण खड्ड्यात पडायला बघेल? अहो, हे स्वतः खड्ड्यात जात आहेत, कोणावर तरी नेहमी असं झालेलं आहे। यांच्या अंगावर शेकायला लागलं की कोणाचा तरी बळी देतातच। काय पाहणी करताना महापौर सांगत होत्या जर कुठे मॅनहोल उघडं असेल तर अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आणि अगदी नेमका त्यांच्याच समोर हा प्रकार घडला, तेव्हा यामुळे महापौर चांगलेच भडकलेत। त्यांचं भडकणं वेगळं आहे आणि त्यांच्या पाहणीमध्ये त्या कशा वेगळ्या पद्धतीने तोंडावर पडून प्रसिद्ध झाले, हे त्यांचं खरं दुखणं आहे। मॅनहोल उघडी, अहो त्यांच्या अख्ख्या वॉर्डमध्ये वॉर्डमध्ये भिंत कोसळली, ती कशी कोसळली त्याचं पहिलं उत्तर द्या। का नाही लक्ष दिलं? 58 करोड घेऊन गेलात ना अगदी सोन्याच्या लाद्या लावायला वॉर्डमध्ये स्वतःच्या, अख्खी भिंत कोसळली। त्या भिंतीमध्ये एक छोट कोणतरी बसलेलं बाळ ते उठलं म्हणून आता ते गेलं असतं, तिथे कोणतरी होतं असं मी ऐकते, पण भिंत कोसळली एवढी नक्की। बरं, किती खोटं बोलायचं आणि कोणाला चढवायचे सुळ्यावर? अहो, लाज गेली म्हणावं। तुमच्या समोर मॅनहोलच्या खड्ड्यात पडला तो। मॅनहोल उघडं, नशीब ते खोल नव्हतं ना, तर गेलं। एवढी रिस्क कोण घेऊ शकते का? तुम्ही पण बघा कालपासून काय चाललंय। चॅनलवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत, चॅनलच्या लोकांच्या हातपाय तोडणार आहेत। काय लोकांना मग सत्य परिस्थिती कळणार आहे? जर चॅनल सगळं खरं दाखवत आहे तर लोकांना काय कळणार? मग हातपाय तोडले, मारणार, माझं खाता, काय चाललंय या महाराष्ट्रात? जी किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। तर मुकादम मुद्दामहून मॅनहोलमध्ये पडल्याची शंका महापौरांना वाटते आणि म्हणून त्यांची चौकशी होणार आहे। त्यावरती किशोरी पेडणेकर म्हणतायत की स्वतःहून कोण जीव धोक्यात घालेल आणि कोण मॅनहोलमध्ये पडेल? जर सामान्य नागरिक पडला असता तर अशी चौकशी केली असती का, असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलाय महापौरांना।